तर नसीम खान यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आपण काँग्रेस सोबतच राहणार असून प्रचाराचं काम करणार नसल्याचं नसीम खान यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्रामधील 48 जागांपैकी एकही मुस्लिम उमेदवार न दिल्यामुळे रोष असल्याचं नसीम खान यांनी स्पष्ट केलंय। एमआयएमच्या ऑफरवरती काही बोलायचं नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडणुका चालू असताना 48 लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजगी उत्पन्न झालेली आहे। आणि मी सुद्धा त्या प्रश्नाशी अंशिक सहमत आहे की पक्षाची जी भूमिका आहे, जी नीती राहिलेली आहे नेहमी, या निवडणुकामध्ये का डावलण्यात आलेली आहे, का उमेदवारी देण्यात आलेली नाही। त्यामुळे मी सुद्धा निर्णय घेतला की जे स्टार प्रचारक आणि महाराष्ट्राची जे प्रचार समिती आहे त्यातून मी त्यागपत्र दिलेला आहे आणि जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला मी अवगत केलेला आहे। मला एमआयएमवर काय भाष्य करायचं नाही आहे आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेला आहे त्यांना धन्यवाद। मला कुठलाही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।